नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सह्याद्री IAS मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपली जी टर्म्स इन न्यूजची सिरीज आहे त्या सिरीजचं हे तिसरं लेक्चर आहे। थोडंसं उशीर झालेला आहे या लेक्चरला अपलोड करताना, परंतु इथून पुढे आपण प्रत्येक लेक्चर जे आहे ते आठवड्याच्या नंतर लगेच टाकणार आहोत। तर बघूयात नेमकं आज टर्म्स इन न्यूजमध्ये आपल्यासमोर कोणत्या कोणत्या नवीन टर्म्स आहेत, त्यात नवीन नवीन कोणते मुद्दे आहेत आणि ज्या काही बातम्यांमध्ये ज्या काही टर्म्स होत्या त्या टर्म्सच्या अनुषंगानं आपल्याला UPSC पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं काय काय गरजेचं आहे, काय काय महत्त्वाचं आहे ते आपण या ठिकाणी बघूयात। तर हे तिसरा एपिसोड जो आहे तो 20 आणि 26 जे ऑगस्ट आहे या आठवड्यातील महत्त्वाच्या संकल्पनांवर आधारित आहे। आणि या ज्या आठवडा आहे ह्या आठवड्यामध्ये मेजॉरिटी ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला स्पेस मिशनच्या संदर्भामध्ये झालेल्या आहे। त्यामध्ये लुना 25 असेल, रशियाचं जे काही प्रक्षेपण होतं जे फेल गेलेलं आहे नंतर, प्लस चंद्रयान 3 जे आहे ते भारताचं, त्या संदर्भात देखील आपल्याला विस्तृत अशी माहिती घ्यायची आहे। नेमक्या कोणते इक्विपमेंट्स आहे काय आहेत ते आता तुम्हाला येणाऱ्या लेक्चरमध्ये कळेलच। तर सर्वात पहिले आपण बघूयात चंद्रयान 3। चंद्रयान 3 ही जी मोहीम आहे भारताची ती यशस्वी झालेली आहे। आपल्या सर्वांना त्यातली जी बेसिक माहिती आहे ती असणारच आहे, पण आपण त्यामध्ये नेमके कोणते इन्स्ट्रुमेंट आहे ती लुना 25 पासून कशी वेगळी आहे या संदर्भामध्ये एक विस्तृत अशी चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत। ह्यामध्ये चंद्रयान 3च्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की चंद्रयान 2 जी मिशन आहे ती फेल गेली होती आणि त्यानंतर ही चंद्रयान 3 मिशनमध्ये आपण यशस्वीरित्या चंद्राचं जे दक्षिण ध्रुव आहे आणि ते बऱ्यापैकी अंधारात असलेल्या दक्षिण ध्रुवावर आता भारतानं आपलं लँड केलेलं आहे, यान लँड केलेलं आहे। रोव्हर आणि लँडरच्या संदर्भामध्ये आपली जी काही प्रक्रिया आहे ती चालू झालेली आहे। तर आता नेमकी ह्या जी काही मोहीम आहे त्या मोहिमेचं महत्त्व काय आहे, त्या संदर्भात जे जे वेगवेगळे परीक्षण केले जाणार आहेत ते नेमके काय आहेत ते आपण थोडक्यात बघूयात। तुम्हाला एक PDF आहे, यातली संदर्भातली डिटेल अशी आपण यात माहिती सांगितलेली आहे। ते तुम्हाला एक दुसरं आमचं टेलिग्राम चॅनल आहे @UPSC in मराठी, यावर तुम्हाला ते भेटणारच आहे। तिथं तुम्ही ते चेक करू शकता किंवा मी ते इकडच्या ह्याच्यामध्ये सह्याद्रीचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथे देखील ते तुम्हाला त्या संदर्भातलं PDF डिटेल PDF हे तुम्हाला त्या ठिकाणी टाकून देईल, तुम्ही ते चेक करू शकता। तर आता आपण बघूयात नेमकं चंद्रयान 3 जे आहे त्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे बातम्यांमध्ये ऐकायला मिळालेल्या असतील। त्यातली पहिली काय आहे तर ती पहिली आहे लँडर। लँडर म्हणजे असं एक इन्स्ट्रुमेंट आहे की जे लँड करतं आणि एका जागेवर स्थिर राहतं। तर एका जागेवर चंद्राच्या पृष्ठभागावर एका जागेवर जे स्थिर असतं त्याला लँडर असं म्हणतात, त्याला विक्रम लँडर देखील आपण म्हणतोय। आपली जी टर्मिनॉलॉजी ती आहे। तर हे जे लँडर आहे ते एका जागेवर त्या ठिकाणी स्थिर असतं आहे। आणि त्यानंतर रोव्हर एक आहे, तर हे रोव्हर काय करतं, तर हे रोव्हर नेमकं काय करतं तर ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे चंद्रावर भ्रमण करतं आहे आणि त्या भ्रमण करून जे काही महत्त्वाचे तिथले सॅम्पल्स आहेत ते कलेक्ट करत आहेत, त्यात वेगवेगळ्या प्रक्रिया करत आहे। आणि ह्या रोव्हरला एक छोटंसं रोबोट आहे, याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत की कसं लँडरमधनं विक्रम जे लँडर आहे त्यातनं कसं ते जे रोव्हर आहे ते रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरत आहे आणि त्याचं सॅम्पल त्या ठिकाणी कलेक्ट करत आहे। तर हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि जे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये हे खूप मोठं पाऊल आहे। तर आता ह्याच्यामध्ये नेमकं लँडर काय काम करतं हे आपल्याला माहिती आहे। ते एका ठिकाणी स्थिर असतं, तिथनं ते सिग्नलिंगचं काम करतं, तिथं देखील काही प्रयोग होत असतात। प्लस रोव्हर काय आहे तर ते सॅम्पल कलेक्शन करता महत्त्वाचं आहे आणि त्याच्यात देखील काही प्रयोग त्या ठिकाणी होत असतात। मग त्यानंतर आता जे प्रयोग करणार आहेत, जे प्रयोग करायचे अपेक्षित आहे आपल्याला चंद्रयान 3 मोहिमेच्या अंतर्गत, तर त्यात नेमकं काय अपेक्षित आहे तर त्यामध्ये आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट अपेक्षित आहे। आणि त्याकरिता जे विक्रम लँडर आहे त्याच्यावर 4 उपकरणं लावण्यात आलेले आहेत आणि रोव्हरवर 2 उपकरणं त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे की त्या उपकरणाच्या साहाय्याने वेगवेगळे प्रयोग आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहे। आता इथे एक थोडक्यात ॲब्रिव्हिएशन्स दिलेले आहेत, एक शॉर्ट फॉर्म्स दिलेले आहेत की कोणते कोणते उपकरणं लँडर आणि रोव्हरवर आहे, त्याची आपण विस्तृत माहिती
पुढच्या स्लाइड्समध्ये घेणार आहोत. रोव्हरवर लिप्सा, अपेक्स हे 2 इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हे उपकरण आहेत. लँडरवर रंबा, चेस्टी, ILSA आणि LRA हे 3 आहे. यांचे फुल फॉर्म आपण या ठिकाणी बघणार आहोत. चंद्रयान-3 मधला हा जो पहिला जो काही महत्त्वाचा इक्विपमेंट आहे तो लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप. आता हा स्पेक्ट्रोस्कोप काय कामाचा आहे आणि ह्यातनं काय होतं आणि हा नेमका कशावर आहे, तर सगळ्यात मेन म्हणजे हा रोव्हरवर आहे आणि ह्या रोव्हरवर असलेल्या लेझर इंड्यूस ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोपमधनं आपण चंद्राची जी माती आहे त्या मातीचं परीक्षण करणार आहोत आणि त्या मातीत वेगवेगळे खनिजे आहेत का या संदर्भात देखील माहिती आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. हे पहिलं जे आहे लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप हे इन्स्ट्रुमेंट कशाकरता वापरणार आहेत तर ते मातीचं परीक्षण करण्याकरता वापरणार आहेत. त्या मातीमध्ये कोणत्या प्रकारचे खनिज आहेत याची माहिती घेणार आहे. त्यानंतर रोव्हरवरचं दुसरं इक्विपमेंट कोणतं आहे तर APXS म्हणजेच काय, द अल्फा प्रॅक्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर. आता द अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर नेमकं काय काम करणार आहे तर हे चंद्राचं जे खडक आहे त्या खडकामध्ये मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, त्यानंतर सिलिकॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम याचे वेगवेगळे सॅम्पल्स आहेत का, हे त्या खडकांमध्ये उपलब्ध आहेत का याचा उपयोग करणार, याचा जे काही ह्याला शोधणार आहे आणि त्या संदर्भात आपल्याला भविष्यात काय करता येईल या संदर्भात माहिती आपल्याला यातनं मिळणार आहे. त्यानंतर हे 2 झाले, हे रोव्हरवर होते. आता आपल्याला लँडर जे आहे जे एका ठिकाणी स्थिर आहे त्या लँडरवर नेमके कोणते कोणते इक्विपमेंट होते ते बघणं गरजेचं आहे. तर लँडरवरचं पहिलं जे आहे ते रंभा आहे, ज्याचं फुल फॉर्म काय होईल तर रेडिओ ॲनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. हे तुम्ही वाटलंच तर लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला जर भविष्यात एक्झाममध्ये आता जर तुम्ही कोणत्या प्रकारची एक्झाम देत आहात त्यामध्ये जर बघितलं तर एखाद्या एक्झाममध्ये याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो किंवा UPSCमध्ये तुम्हाला लँडर आणि रोव्हरवर नेमके कोणकोणते इक्विपमेंट आहे ह्याच्या संदर्भात 2 स्टेटमेंट दिल्या जाऊ शकतात आणि त्या संदर्भातले प्रश्न तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. आता रेडिओ ॲनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर हे नेमकं काय काम करतं, ह्याच्यातनं आपल्याला काय अपेक्षित आहे तर याच्यातनं तुम्हाला जो चंद्राचा जो काही पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाला वितळायचा आहे आणि त्या कारण इथं लेझरचा त्या ठिकाणी उपयोग केला जाईल आणि त्यातनं ते वितळून लेझरद्वारे ते पृष्ठभाग वितळून त्याच्यामध्ये नेमके कोणत्या प्रकारचे जे प्लाझ्मा आणि इलेक्ट्रॉन्स आहेत त्याची घनता त्या ठिकाणी मोजण्यात येणार आहे. ह्या इलेक्ट्रॉन आणि प्लाझ्माच्या घनतेच्या मापनानंतर त्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपल्याला जे चंद्राचा अंतरंग आहे त्याची माहिती घेण्याकरिता खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरणार आहे. प्लाझ्मा आणि इलेक्ट्रॉन यांची घनता आपल्याला रेडिओ ॲनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर याच्या मार्फत त्या ठिकाणी मोजता येणार आहे. याच्यानंतरचं पुढचं जे इक्विपमेंट आहे जे उपकरण आहे ते लँडरवर आहे तर ते कोणतं आहे तर CHAT-ST. ह्याचा फुल फॉर्म काय होतं चंद्राज सरफेस थर्मो फिजिकल एक्सपेरिमेंट. आता इथं थर्मो या शब्दातनं तुम्हाला एक कल्पना तर आलेलीच असेल की तापमानासंदर्भात काहीतरी काम या ठिकाणी हे इक्विपमेंट करणार आहे. तर हे जे काही थर्मल गुणधर्म आहे तापमानाविषयक गुणधर्म आहे चंद्राच्या साऊथ पोलचे ते त्या ठिकाणी त्याचं मापन त्या ठिकाणी करणार आहे. दक्षिण ध्रुवावरचं तापमान कसं चेंज होतं त्याच्या संदर्भात माहिती घेणार आहे आणि एकंदरीत
जे तिथला पृष्ठभाग आहे दक्षिण ध्रुव, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा जो पृष्ठभाग आहे तेथील थर्मल ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी ते समजून घेण्याकरिता, त्याचा अभ्यास करण्याकरिता ते आपल्याला सहाय्य करणार आहे. त्याच्यानंतरचं विक्रम लँडरवरचं तिसरं जे इक्विपमेंट आहे तर ते ILSA आहे. त्याचं फुल फॉर्म काय आहे तर इन्स्ट्रुमेंट फॉर लुनार सेस्मिक ॲक्टिव्हिटी. आता तुम्ही सेस्मिक हा शब्द भूगोलाचा अभ्यास करताना जॉग्राफीमध्ये त्या ठिकाणी बघितलेलं असेल, भूगोलामध्ये त्या ठिकाणी भूकंपाचा अभ्यास करताना ते तुम्ही बघितलेलं असेल. तर लुनार सेस्मिक वेव्ह जे आहेत म्हणजे सेस्मोग्रॅम आणि सेस्मोमीटर हे जे इक्विपमेंट आहेत ते कसे वापरले जातात आणि भूकंपाच्या जी काही तीव्रता आहे ती तीव्रता आपल्याला समजावी त्याकरिता ते कसे वापरले जातात हे आपल्याला माहीत आहे. तर चंद्रकंप किंवा चंद्रावर येणारे जे भूकंप आहे ते धरणीकंप आहे तिथला चंद्राच्या पृष्ठभागावरचा, तो समजून घेण्याकरता तुम्हाला ह्या इक्विपमेंटचा फायदा होणार आहे. आणि भूकंपाचं मापन करताना तुम्हाला भूगोलामध्ये ह्या गोष्टी तुम्ही शिकलेलाच आहात की त्यामध्ये कसं त्याच्या साह्यानं म्हणजे पृथ्वीवरचा भूकंप जे आहे त्या भूकंपाच्या साह्यानं आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगामध्ये नेमकं काय आहे हे अभ्यासण्याकरिता आपल्याला त्या ठिकाणी त्याचा साह्य होतं. तसंच चंद्राच्या अंतरंगातल्या गोष्टी जाणून घेण्याकरिता आपल्याला या इन्स्ट्रुमेंटच्या आधारे तिथल्या सेस्मिक ॲक्टिव्हिटीज ज्या आहे, चंद्रकंप तुम्ही त्याला त्या सोप्या शब्दांमध्ये म्हणू शकता, तर त्याची तुम्हाला माहिती घेण्याकरिता इन्स्ट्रुमेंट फॉर लुनार सेस्मिक ॲक्टिव्हिटी ह्याचा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. हे तिन्ही जे आहेत ते लँडरवर असलेले इक्विपमेंट आहे हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. तिसरं जे आहे तर सगळ्यात शेवटचं लँडरवरचं जे इक्विपमेंट आहे तर लेझर रिट्रोफ्लेक्टर अरे म्हणून आहे. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या विक्रम लँडर प्लस रोहर जे आहे ह्याच्यावरच्या 6 इक्विपमेंटमधला हा एकमेव इक्विपमेंट आहे की जो आपण नासाकडनं त्या ठिकाणी घेतलेला आहे. आता लेझर रिफ्लेक्टर ह्या शब्दातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हे कम्युनिकेशन मीडियम म्हणून तुम्हाला कुठंतरी वापरण्यात येत असावं. तर रेट्रो रिफ्लेक्टर जे आहे तर ते तुम्ही नासाकडनं घेतलं ही एक माहिती लक्षात ठेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीनं. आणि ह्याचा उपयोग काय होतो ते ह्याचा उपयोग पृथ्वीवरनं जे काही सिग्नल्स पाठवलेले आहे किंवा चंद्रावरनं जे सिग्नल्स येणार त्या सिग्नल्सचा रिफ्लेक्शन करता तुम्ही त्याचा वापर त्या ठिकाणी करणार आहात आणि यातनं मग तुमचे जे वेगवेगळे सिग्नल्स आहेत ते पृथ्वीपर्यंत येतील. त्यातनं तुम्हाला आणखीन एक फायदा होऊ शकतो की पृथ्वी आणि चंद्राचं जे अंतर आहे त्याच्या ॲक्युरेट अंतराच्या संदर्भात देखील तुम्ही त्याच्या संदर्भात काही कॅल्क्युलेशन करू शकता. अशा प्रकारे चंद्रयान मोहीम सक्सेसफुल झाली. त्यानंतर त्या चंद्रयान मोहिमेच्या अंतर्गत नेमके कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी आपण करणार आहोत हे माहीत होण्याकरिता आपल्याला ह्या 4 इक्विपमेंटच्या संदर्भात माहिती असायला हवी. प्लस पूर्वपरीक्षेच्या दृष्टीनं ह्यातले कोणते इक्विपमेंट हे रोहरवर आहे, कोणते लँडरवर आहेत याची देखील माहिती असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता ह्याच्यानंतर पुढचं जे महत्त्वाचा जो मुद्दा होता तो मुद्दा होता ब्रिक्सच्या संदर्भामध्ये की नेमक्या ब्रिक्स या संघटनेची जी मीटिंग झाली, नुकतीच मीटिंग झालेली आहे तिच्यामध्ये नेमके कोणत्या प्रकारचे गोष्टी झालेल्या आहेत, त्यामध्ये नेमके कोणत्या प्रकारचे मुद्दे चर्चेत आलेली आहेत या संदर्भात आपल्याला डिटेल माहिती असणारच आहेत. पण यातलाच जी सगळ्यात मेजर जी डेव्हलपमेंट आहे ती मेजर डेव्हलपमेंट ही ब्रिक्सचं एक्सपान्शन होत आहे. आता ब्रिक्सचं एक्सपान्शन होत आहे म्हणजे नेमकं काय होत आहे आणि ब्रिक्सचं एक्सपान्शन म्हणजे फक्त मेंबरशिप वाढत आहे का की ब्रिक्स या संस्थेच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये गुणधर्मामध्ये काही फरक पडतो आहे का याचा देखील विचार या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आता ब्रिक्सच्या संदर्भामध्ये आपल्याला जी मूलभूत माहिती आहे ती सर्वांना माहीत असणार, ते तुम्ही IRच्या लेक्चर्समध्ये बघणारच आहात. पण आता इथं आपल्याकरता महत्त्वाचं काय आहे तर करंट सिच्युएशनमध्ये सध्याच्या चालू घडामोडीच्या ज्या वातावरण आहे त्यामध्ये जागतिक राजकारणामध्ये नेमकं या घटनेचा काय फरक पडू शकतो हे मुख्यतः ह्यातली जी फॅक्च्युअल माहिती आहे की नवीन कोणते 6 राष्ट्र ब्रिक्समध्ये जॉईन होत आहेत हे फक्त तुमची एक फॅक्च्युअल माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त यापेक्षाही महत्त्वाचं काय आहे तर ब्रिक्सच्या ह्या एक्सपान्शनचा नेमका अर्थ काय आहे, जागतिक सत्ता संतुलनामध्ये ह्या गोष्टीचा ब्रिक्सचा जो एकंदरीत जो काही
एक सहभाग आहे, तो सहभाग नेमका तुम्ही या नवीन एक्सपान्शनच्या दृष्टीनं कुठं बघू शकता. तर सगळ्यात पहिले आपण एक फॅक्च्युअल माहिती घेऊन टाकूयात की नेमके कोणते कोणते नवीन देश ॲड झालेले आहेत. तर यामध्ये सौदी अरेबिया आहे, इजिप्त आहे, UAE आहे, अर्जेंटिना आहे, इराण आहे आणि इथिओपिया आहे. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ह्या एक्सपान्शनमध्ये एशियातनं कोणते कोणते राष्ट्र आहे आणि विशेषतः ते मिडल ईस्टमधनं आहे, मध्य पूर्वेतनं आहेत. ते म्हणजे सौदी अरेबिया आहे, UAE आहे आणि इराण आहे. म्हणजे आशियामधले 3 एक्स्ट्राचे राष्ट्र त्या ठिकाणी ॲड झालेले आहे. आणि ब्रिक्समध्ये तुम्हाला माहीतच आहे की आशियामधनं ऑलरेडी चीन, भारत आहे, रशिया आहेत. तर हे राष्ट्र तुम्हाला ऑलरेडी आहे, प्लस त्याच्यामध्ये आता हे आणखीनचे राष्ट्र ॲड होताना त्या ठिकाणी दिसत आहे. इजिप्तच्या संदर्भामध्ये आणि इथिओपियाच्या संदर्भात तुम्हाला माहीत आहे की ते आफ्रिकन देश आहेत. आणि शेवटचं जे अर्जेंटिना आहे ते अर्जेंटिना नेमकं कुठनं येतं आहे, तर ते साऊथ अमेरिकेतनं येतं आहे. म्हणजे एक प्रकारे साऊथ अमेरिकेत ऑलरेडी ब्राझील याचं राष्ट्रराज्य या ब्रिक्सचं सदस्य आहे, प्लस अर्जेंटिना. म्हणजे दक्षिण अमेरिकेतल्या महत्त्वाच्या 2 अशा राष्ट्रांचा समावेश याच्यामध्ये झालेला. आशियाच्या संदर्भात भरपूर विस्तृत प्रमाणामध्ये यात सदस्यत्व आहे, प्लस ते आता एक्सपान्शन देखील त्याचं त्या ठिकाणी होत आहे ना. आफ्रिकेचं देखील त्यात साऊथ आफ्रिका ऑलरेडी त्यामध्ये होते आणि इथिओपियाच्या मार्गाने आणखीन ते एक्सपान्शन त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. तर मग आता हे ब्रिक्सचं नेमकं वाढलेली जे काही सदस्यता आहे ती सदस्यता तुम्हाला कशी बघता येईल, हिचा पॉवर जे डायनामिक्स आहे त्याच्यावर नेमका काय फरक पडतो आहे ते आता त्या ठिकाणी आपण बघायला हवं. तर ह्याच्यामध्ये ह्याच्यात चीनची मुख्य भूमिका होती. चीनला हे एक्सपान्शन हवं होतं आणि रशिया आणि चीनचे सध्याचे जे संबंध आहे अमेरिकेसोबतचे ते ताणलेले आहे. त्यामुळे ब्रिक्स या संघटनेला आपण कसं पाश्चिमात्य देशांच्या समोरचं आव्हान म्हणून प्रस्तुत करू, अशा प्रकारची एक स्पर्धा त्या ठिकाणी या 2 राष्ट्रांकडनं चाललेली आहे. परंतु हे खरंच होणं शक्य आहे का? जागतिकीकरणाच्या या कालखंडामध्ये तुम्हाला खरंच ब्रिक्स हे अँटी वेस्ट ही एक न्यू ही जी महत्त्वाची टर्मिनॉलॉजी की टर्मिनॉलॉजी वापरेल तर अँटी वेस्ट अशी ही संघटना तुम्ही निर्माण करू शकता का? तर अर्थातच ह्याला काहीतरी लिमिटेशन्स आहेत. भारताचं अमेरिकेत हर्जिन जे काही सध्याचं म्हणजे सिव्हिल न्यूक्लिअर डील जे आहे आपलं, त्याच्यानंतरची जी काय भारतीय परराष्ट्र धोरणाची वाटचाल आहे त्या अनुषंगानं हे आपल्याला दृष्टिक्षेपात तरी वाटत नाही की हे अँटी वेस्ट म्हणून एस्टॅब्लिश होऊ शकतं. परंतु अर्थातच ब्रिक्स ह्या प्लॅटफॉर्मचा, या संस्थेचा आपल्याला जागतिक स्तरावरती आणि विशेषतः मिडल ईस्टमध्ये आपलं जे स्टेक्स आहेत ते स्टेक्स आणखीन मजबूत करणं, विशेषतः इराणच्या संदर्भात आपल्याला माहीत आहे की तेलाच्या संदर्भामध्ये आपल्याला खूप महत्त्वाचा असा तो एक देश आहे. तर याच्याकरता भारत ह्याचा फायदा करून त्या ठिकाणी घेऊ शकतो. प्लस ब्रिक्स आणखीन इन्क्लुझिव्ह कशी होणार आहे आणि त्यात भारताचं जे सत्ता संतुलन आहे ते भारताच्या बाजूनं कसं असेल या संदर्भात देखील भविष्यात काही उपाययोजना भारताकडनं होताना आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. याच्यानंतर आपण पुढचा जो टॉपिक आहे तो त्या ठिकाणी बघूयात, तो आहे लुना 25. तर भारताचं चंद्रयान यशस्वी लँड व्हायच्या अगोदर लुना 25 ही एक मिशन होती जी चंद्रावर यान पाठवण्याच्या दृष्टीनं रशियाने सुरू केलेली होती. आधुनिक रशिया जे आहे म्हणजे USSRचा जो 1991चा फॉल आहे त्याच्यानंतरचं जे USSR आहे त्यातली ही त्या राष्ट्राकडनंची ही एक महत्त्वाची अशी एक मोहीम होती चंद्राच्या अनुषंगानं. या अगोदर तुम्हाला माहीत आहे की रशियाच्या मदतीने भारतीय वंशाचे जे काही पायलट जे काही अंतराळवीर आहेत ते चंद्रावर त्यांनी पाय ठेवलेला आहे. परंतु मग USSRच्या फॉलच्या नंतर जे रशियन स्पेस मिशन्स आहेत त्याच्या दृष्टीनं लुना 25 खूप महत्त्वाची होती. परंतु अनफॉर्च्युनेटली ती जी मिशन आहे ती फेल गेलेली आहे. तर ती नेमकी फेल का गेलेली आहे या सगळ्या ह्याच्या संदर्भामध्ये 2-3 टर्म्स ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहे, त्या विशेषतः चर्चेत आलेल्या आहेत त्या आपण बघूयात.
प्लस UPSCची एक पद्धत आहे प्रश्न विचारायची, जी तुम्हाला ज्यांनी आतापर्यंतच्या पेपर बघितलेला असेल त्यांना ती माहीतच आहे की UPSC काय करते की 2 स्पेस मिशनचं कधी कधी कंपॅरिझन त्या ठिकाणी देते. तर आपण त्या ठिकाणी जे की कंपॅरिझन आहे लुना 25 प्लस चंद्रयान ह्याचं आपण की कंपॅरिझन त्या ठिकाणी बघूयात आणि त्यानंतर लुना 25 मध्ये काय विशेष होतं ते बघूयात, जेणेकरून तुम्हाला या संदर्भामध्ये जर जोडून एखादा प्रश्न आला तो तुम्हाला तो सॉल्व करता आला पाहिजे. आता लुना 25 मी आत्ताच जे सांगितलं की आधुनिक रशियाची विशेषतः आधुनिक रशियाची चंद्राच्या संदर्भातील चंद्रावरती उपग्रह उतरवण्याची ही पहिलीच वेळ होती, पहिलाच प्रयत्न त्या ठिकाणी होता. रशियाची जी स्पेस एजन्सी म्हणजे जसे आपली इस्रो आहे, नासा जी अमेरिकेची आहे, त्याच अनुषंगानं रशियन जी स्पेस एजन्सी आहे तिला रशियन स्पेस एजन्सी रॉसकॉस्मॉस असं तिला त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता ह्या संदर्भामध्ये लुना 25 फेल गेल्याच्या नंतर एक महत्त्वाची आणि इव्हन चंद्रयान 2च्या वेळेस देखील एक महत्त्वाची टर्म होती, जी टर्म आपल्या चर्चेमध्ये आलेली होती, न्यूजमध्ये आलेली होती. ती टर्म काय होती तर 15 मिनिट्स ऑफ टेरर. 15 मिनिट्स ऑफ टेरर ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना इस्रोच्या तत्कालीन जे अध्यक्ष होते सिवान, त्यांनी देखील ती सांगितलेली होती. आणि ही का महत्त्वाची आहे तर यामध्ये जे चंद्राचं ऑर्बिट आहे तिथनं चंद्राच्या जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये तो जो प्रवेश आहे आणि तो प्रवेशातनं ती जी लँडिंग करण्याकरताचा जो टाईम आहे तो एक क्रिटिकल टाईम आहे. आणि या टाईममध्ये ही टाईम डिसाईड करतं की ही लँडिंग सॉफ्ट लँडिंग होणार आहे का. त्यामुळं भारताच्या चंद्रयान 3च्या सॉफ्ट लँडिंगला खूप महत्त्व आहे. सॉफ्ट लँडिंग होणं म्हणजेच तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही पूर्वनिर्धारित जो मार्ग आहे, पूर्वनिर्धारित जे लोकेशन्स आहेत त्या ठिकाणी तुमचं उपग्रह व्यवस्थित उतरणं, त्यात काहीही त्या उपकरणाला क्षती न पोहोचणं, हे लुना 25च्या संदर्भात झालं नाही. तर त्यावेळेस हे 15 मिनिट्स ऑफ टेरर हा ही जी टर्म्स आहे ही टर्म त्या ठिकाणी जास्त चर्चेत आलेली आहे. जर UPSCनं पूर्वपरीक्षेत याच्यावर प्रश्न विचारायचा ठरवला तर ते असा प्रश्न विचारू शकतात की 15 मिनिट्स ऑफ टेरर ही संकल्पना नुकतीच चर्चेत होती, ती नेमकी कशाच्या अनुषंगानं. मग तुम्हाला त्याच्यात स्पेस एजन्सी येऊ शकतं, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी येऊ शकतं, नॅनो टेक्नॉलॉजी, अशा प्रकारचे ऑप्शन्स दिले जाऊ शकतात. किंवा आणखीन डिटेलमध्ये जायचं असेल तर चंद्रयानाच्या किंवा जे बी स्पेस मिशन्स आहेत त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांच्या संदर्भामध्ये, समजा लॉन्चच्या म्हणजे तुम्हाला जर सांगितलं की 15 मिनिट्स ऑफ टेरर काय आहे तर लॉन्चच्या वेळेचे 15 मिनिट आहे का, किंवा लँडिंगच्या वेळेचे 15 मिनिट आहे का, की पहिल्या स्टेजच्या नंतरचे 15 मिनिट आहेत. तर हे त्या ठिकाणी तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे की 15 मिनिट्स ऑफ टेरर जे आहे तर लँडिंगच्या वेळेचा तो कालावधी आहे आणि तो खूप क्रिटिकल असतो आणि त्यातनं बऱ्यापैकी स्पेस मिशन सक्सेसफुल होईल की नाही हे ठरवलं जातं. आता लुना 25 विरुद्ध चंद्रयान 3 अशा प्रकारचं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतं आणि त्या अनुषंगानं आपण त्यातलं एक मेजर जो डिफरन्स आहे तो मेजर डिफरन्स आपल्याला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिला मेजर डिफरन्स काय आहे तर लुना 25 जे आहे यांनी कोणत्याही प्रकारचं रोव्हर जे आहे, रोव्हर म्हणजे तुम्हाला पहिले सांगितलं आहे चंद्रयान 3च्या संदर्भामध्ये की रोव्हर म्हणजे एक छोटंसं रोबोट लाईक एक इक्विपमेंट आहे की जे इक्विपमेंट चंद्राच्या पृष्ठभागावर एक भारताचं जे आहे तर ते प्रज्ञा जे रोव्हर आहे ते एक 500 मीटरच्या अंतरामध्ये त्या ठिकाणी ते भ्रमण करू शकतं. लँडरपासून 500 मीटरच्या अंतरावर तर लँडर उभा आहे आणि तो त्याला कनेक्ट आहे. कनेक्ट इन द सेन्स नॉट इन टर्म्स ऑफ वायरिंग, पण सिग्नलिंगच्या दृष्टीनं ते 500 मीटरच्या अंतरामध्ये ते भ्रमण त्या ठिकाणी करू शकतं. ह्या चंद्रयान 3च्या संदर्भामध्ये तुम्हाला बोलत आहे तर ते जे रोव्हर आहे ते त्याची जी रेंज आहे ती 500 मीटरची आहे. परंतु लुनावर अशा प्रकारचं रोव्हर नव्हतं, तर त्यांच्या लँडरवरच सर्व इक्विपमेंट त्या ठिकाणी होते. हा झाला एक पहिला मेजर त्यातला डिफरन्स. आणि दुसरा डिफरन्स काय आहे तर दुसरा डिफरन्स असा आहे की चंद्रयान 3ची जी लाईफ होती ती लाईफ ही कमी होती. ती एक लुनार डे होती. 1 लुनार डे म्हणजे किती तर त्या पृथ्वीवरच्या 14 दिवसांची त्यात
एक लुनार डे म्हणजे 14 दिवसांची ती त्या ठिकाणी बरोबरी होती. फेरॅज लुना 25 जी होती तर ही मोहीम जी होती तर ही एका वर्षाकरताची त्या ठिकाणी मोहीम होती. आता ही इतकी दीर्घकालीन होती तर ती दीर्घकालीन का होती आणि इस्रोनं चंद्रयान-3 मोहीम इतक्या कमी कालावधीची का ठेवलेली आहे हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्याचं कारण काय होतं की जे ऑनबोर्ड जे इक्विपमेंट्स असतात ते इक्विपमेंट्स हे त्यांची ते जे चंद्रावरचं एकदम सिव्हिअर असं जे आहे खूप टोकाची अशी जी थंड परिस्थिती आहे, थंड किंवा कमी तापमानाची जी परिस्थिती आहे त्या कमी तापमानाच्या परिस्थितीमध्ये ते व्यवस्थित कार्यान्वित असावे आणि ते टिकून राहावेत याकरिता इंटरनल हिटिंग मेकॅनिझम त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं. आणि ते हिटिंग मेकॅनिझम चंद्रयान-3 मध्ये नाही आहे. त्यात सोलार पॅनर्जी जे सोलार पॅनल थ्रू एनर्जी कन्झ्युम करण्याचीच टेक्निक त्या ठिकाणी आहे. प्लन जे लुना 25 होतं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सोलार प्लॅन्स प्लस डिफरंट म्हणजे त्याला अल्टरनेट असं पॉवर मेकॅनिझम देखील त्यांनी दिलं होतं. त्यामुळं त्याची जे लाईफ स्पॅन आहे तो लाईफ स्पॅन जास्त होता आणि चंद्रयान-3चा लाईफ स्पॅन कमी होता. म्हणजे तुम्हाला कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट आले तर ही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी फायद्याची ठरू शकते. आता याच्यानंतर ग्रीन हायड्रोजन स्टँडर्ड्स म्हणून एक संकल्पना आहे, ती संकल्पना आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. आणि तुम्हाला माहीत आहे की UPSCचा क्लायमेट चेंज, स्पेस, त्यानंतर एनर्जीच्या संदर्भातल्या काही नवीन पॉलिसीज असतील, पोल्युशनच्या संदर्भात काही पॉलिसीज असतील तर ह्या खूप फेवरेट असे टॉपिक्स आहेत. या संदर्भातले जे विषय आहेत त्यांना देखील खूप जास्त वेटेज आहे म्हणून आपण त्यावर जास्त टर्म्स इन न्यूजमध्ये फोकस करतो आहोत. कारण की जर पॉलिटीच्या संदर्भामध्ये काही असेल किंवा आयआरच्या संदर्भात देखील कम्पॅरेटिव्हली टर्म्स इन न्यूजचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आणि आयआरच्या संदर्भात मेजर ज्यावेळेस काही होतं तर ते आपण या ठिकाणी घेतोच. तर आता ग्रीन हायड्रोजन स्टँडर्ड्स नेमकं काय आहे ह्या संदर्भातली जी पॉलिसी आहे ती न्यू अँड रिन्युएबल एनर्जी मिनिस्ट्रीनं त्या ठिकाणी या प्रकारचं धोरण त्या ठिकाणी या संदर्भातलं डिक्लेअर केलेलं आहे. आणि जगभरातल्या काही मोजक्याच अशा देशांमध्ये भारताचं स्थान त्या ठिकाणी महत्त्वाचं झालेलं आहे. आणि मग ते काय होतं तर यामध्ये अर्थात मी आता तुम्हाला सांगितलं की नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय जे आहे भारत सरकार यांनी ह्या संदर्भातलं धोरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मग ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय, ग्रीन या शब्दातच आहे की तुम्ही बघितलेलं आहे ग्रीन एनर्जी आहे किंवा ग्रीन टेक्नॉलॉजी आहे. तर ह्या संदर्भातलं तुम्हाला ग्रीन हा शब्द आला म्हणजे तुम्हाला माहीत आहे की प्रदूषण कमीत कमी असणं हे त्यातली मेजर अशी ती एक रिक्वायरमेंट ग्रीन टेक्नॉलॉजी किंवा ग्रीन या जी टर्म आहे ती वापरण्यामागं आहे. तर मग आता ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय आणि नेमका कोणत्या हायड्रोजनला ग्रीन हायड्रोजन म्हणायचं अशा प्रकारचं धोरण, अशा प्रकारचे स्टँडर्ड्स त्या ठिकाणी मंत्रालयाने अक्षय ऊर्जा मंत्रालयांनी त्या ठिकाणी घोषित केलेले आहेत ते आपण बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये काय आहे की हायड्रोजन जो आहे ग्रीन हायड्रोजन हा कशाला म्हणता येईल म्हणजे कोणत्या पातळीपर्यंत उत्सर्जन केलं, कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन झालं तर म्हणजे एखादे 1 किलो ग्रीन हायड्रोजन निर्माण करण्याकरिता तुम्हाला नेमकं किती किलोपर्यंत किंवा कोणत्या प्रमाणापर्यंत कार्बन डायऑक्साईड किंवा इतर काही जे काय असं ते बर्न झाले पाहिजे, त्याचं इमिशन तुम्ही टॉलरेट करू शकता तरच त्याला ग्रीन हायड्रोजन म्हणता येईल अशा प्रकारची माहिती यामध्ये समाविष्ट आहे. तर यामध्ये काय सांगितलं आहे की 1 किलोग्रॅम हायड्रोजनची निर्मिती करण्यासाठी तुम्हाला 2 किलोग्रॅमपेक्षा जास्त CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करता येणार नाही. म्हणजे 2 किलो कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करून जर तुम्ही 1 किलो हायड्रोजन निर्माण केला तर आणि तरच त्याला तुम्ही ग्रीन हायड्रोजन म्हणू शकता, अदरवाईज तो ग्रीन हायड्रोजन असणार नाही. मग हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. जर तुम्हाला एखादं स्टेटमेंट प्लेनली टाकल्या जाऊ शकतं UPSCच्या पूर्वपरीक्षेमध्ये की म्हणजे तिथं आता तो UPSCची पद्धत काय आहे तर UPSC काय करते की आता इथं 2 kg आहे, 2 kg CO2 इमिशन आहे तर UPSC 2 ठिकाणी खेळू शकते. एक हे 2 kg जे आहे इथं ती 5 kg, 6 kg, 3 kg असं काहीतरी टाकू शकते. आणि इथं CO2 जे आहे तर ते CO2च्या जागेवरती CH4
CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, मिथेन, इथेन असं काहीतरी ती टाकू शकते. आणि मग ह्यातनं काय होतं की तुम्ही त्या प्रेशरमध्ये, त्या एक्झाम हॉलच्या प्रेशरमध्ये तुम्हाला हे लक्षातच येत नाही, किंवा तुम्ही नजर चुकीनं हा जो CO2 वाला किंवा CH4 वाला जो काही ऑप्शन असेल तो टिक करून टाकता, किंवा इथं पण नंबर चेंज झाला तर टिक करून. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा की 1 किलोग्रॅम हायड्रोजन निर्मितीसाठी कमी म्हणजे जास्तीत जास्त 2 किलोग्रॅम हायड्रोजन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित झाला तरच तुम्ही त्याला ग्रीन हायड्रोजन म्हणू शकता, अदरवाईज त्याला ग्रीन हायड्रोजन म्हणता येणार नाही. हे झालं या संदर्भातलं सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व, महत्त्वाची धोरण. प्लस ह्या धोरणाच्या अंतर्गत जी ऊर्जा मंत्रालय आहे, पॉवर मिनिस्ट्री आहे, याच्यामध्ये येणारी ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी हे जे काही बॉडी आहे ही एक नोडल ऑथॉरिटी असणार आहे. ती ठरवणार आहे की हे जे काही हायड्रोजन निर्माण झालेलं आहे हा ग्रीन हायड्रोजन आहे की याच्या व्यतिरिक्त काही आहे, ते ठरवण्याचा अधिकार हा पॉवर मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येणाऱ्या BEE जे आहे, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी, यांच्याकडं असणार आहे. प्लस यासोबत तुम्हाला एक गोष्ट आणखीन लक्षात असणं गरजेचं आहे, ती म्हणजे नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन जे आहे त्यातलं एक टार्गेट आहे. ते टार्गेट म्हणजे जर समजा 3 पॉलिसीज किंवा 2 धोरणं आहेत, त्या धोरणांना कंबाईन करून UPSCला प्रश्न विचारायचा असेल तर एका स्टेटमेंटमध्ये तुम्हाला हे विचारलं जाईल आणि पुढच्या स्टेटमेंटमध्ये ह्याचं टार्गेट तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाणार आहे. तर नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन जे आहे त्याचं टार्गेट काय आहे, तर त्याचं 5 मिलियन मेट्रिक टन हायड्रोजन दरवर्षी निर्माण करायचा 2030 पर्यंत, हे एक त्याचं टार्गेट आहे. आणि याच्यासोबत त्यांनी रिन्युएबल एनर्जीचं 125 गिगावॅट्सचं कोरिलेशन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. हे तुम्ही लक्षात त्या ठिकाणी ठेवा. तर 2 जर स्टेटमेंट टाकले आणि ह्यातले आकडेवारी चेंज झाले तर आपण टोटली कन्फ्यूज होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी असतात. त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टी नमूद करून ठेवा, ह्या तुमच्यापाशी लिहून ठेवा, किंवा ह्याच्या PPTs देखील आपण आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी टाकणार आहोत. ह्याच्यानंतरचं जी की टर्म आहे जी न्यूजमध्ये होती ती आपण बघणार आहोत, ती अग्निबाण आहे. आता अग्निबाण आहे आणि तुम्ही म्हणाल की सर तुम्ही ह्या आठवड्यातल्या टर्म्स इन न्यूजमध्ये फक्त स्पेस नाहीतर एनर्जी किंवा एन्व्हायरमेंट याच्या संदर्भात बोलत आहात, पण आता ह्यात महत्त्वाच्या ह्याच टर्म्स होत्या त्यामुळे आपण ह्याच्यावरच जास्त बोलणार आहोत. त्यामुळं एकदम एक्झाम ओरिएंटेड जितकं गरजेचं आहे तितकंच आपण या ठिकाणी सांगितलेलं, पूर्ण फावट पसारा त्या ठिकाणी मांडलेला नाही. तर अग्निबाण काय आहे आणि अग्निबाण सॉर्टेड हे जे आहे ते नेमकं काय आहे ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर अग्निकुल कॉस्मॉस म्हणून एक चेन्नई बेस्ड फर्म आहे, एक इंडस्ट्री आहे, आणि ही जी इंडस्ट्री आहे ही भारतातली दुसरी अशा प्रकारची इंडस्ट्री आहे जी स्पेसमध्ये काम करते. आता ही दुसरीच का आहे, आपण म्हणाल की सर 70-75 वर्ष झाले, परंतु आता फक्त आपण दुसरीच एक उद्योग आपण समूह आपण या ठिकाणी बघतो आहोत फक्त स्पेसच्या संदर्भात. तर असं नाही आहे. याचं एक कारण आहे की जे आपलं अवकाश क्षेत्र आहे, स्पेस सेक्टर जे आहे ते आपण प्रायव्हेट कंपनीजकरिता त्या ठिकाणी ओपन कधी केलेलं आहे, तर ते आपण 2020मध्ये ओपन केलेलं आहे. आणि 2020मध्ये ओपन केल्याच्या नंतर एक हैदराबाद बेस्ड कंपनी होती, ती म्हणजे स्कायरूट्स एरोस्पेस म्हणून आहे. तर ही सगळ्यात पहिली कंपनी होती जी हैदराबाद बेस्ड आहे. हिना नोव्हेंबर 2022मध्ये पहिल्यांदा 525 kgचं एक रॉकेट होतं ज्याचं नाव त्यांनी विक्रम S असं ठेवलेलं होतं, अर्थात ते विक्रम साराभाई यांच्या नावावर असणार आहे. तर विक्रम S हे रॉकेट त्यांनी त्या ठिकाणी यशस्वीरित्या प्रक्षेपित केलं होतं. आणि ही स्कायरूट्स जी आहे तर स्कायरूट्स ही पहिलं प्रक्षेपण ठरलं होतं, खाजगी आहे आणि त्यांचं MOU साईन आहे इस्रोच्या सोबतचा. प्लस आता आपण ज्याच्याबद्दल बोलतो आहे ती अग्निकुल कॉस्मॉस आहे, जी चेन्नई बेस्ड कंपनी आहे आणि त्यांचा अग्निबाण आहे, अग्निबाण सॉर्टेड आहे. तर त्या अग्निबाण सॉर्टेडचा अर्थ काय आहे, तर सब ऑर्बिटल टेक डिमॉन्स्ट्रेटर आहे, जो सिंगल स्टेट अग्निबाण हा सब ऑर्बिटमध्ये
सब ऑर्बिटच्या संदर्भातलं एक लॉन्च व्हेकल आहे आणि ती सिंगल स्टेज लॉन्च व्हेकल त्या ठिकाणी आहे. इतकी छोटीचं माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण की अग्निबाण हा एक मिसनॉर्मर शब्द बनवू शकतो जो तुम्हाला डिफेन्स सेक्टरच्या रिलेटेड आहे का असं देखील, तुम्हाला एखादी मिसाईल आहे का असं देखील तुम्हाला त्या ठिकाणी वाटू शकतं. आणि UPSC मिसनॉर्मर जे शब्द आहेत, ज्या टर्म्स आहेत, त्यावर मेजॉरिटी वेळेस प्रश्न त्या ठिकाणी विचारते, हे तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलंच असेल. तर हे एक छोटंसं महत्त्वाचं बीट होतं. त्यानंतर आपण पुढची जी टर्म आहे ती इकॉनॉमीच्या मधनं आलेली आहे. तुम्हाला आता वाटत असेल सर आता पूर्ण जी एस मधल्या टर्म्स तुम्ही घेतात, तर अर्थातच UPSCचा जो पेपर आहे तो पूर्ण मल्टी डायमेन्शनल आहे. सगळेच टॉपिक त्याच्यामध्ये पूर्व परीक्षेत इन्क्लूड होतात आणि ह्या टर्म्सचा आपला मेन पर्पजच असा आहे की ते तुमचं बेसिक जे आहेत ते तर व्हायलाच हवं, प्लस त्यासोबत तुम्हाला डायनेमिक पार्टमध्ये देखील चर्चेतल्या गोष्टी देखील तुम्हाला त्याची आयडिया असणं गरजेचं आहे. तर आता आपण बघणार आहोत फिक्स्ड रेट रिजिम काय आहे. इकॉनॉमिक्समधली टर्म आहे, परंतु आपल्याला पूर्वपरीक्षेकरता काय गरजेचं आहे तेवढ्यापुरतं आपण ते बघून घेऊया. तर फिक्स रेट रिजिम काय आहे आणि ही नेमकी कोणाचं धोरण आहे, कशाच्या संदर्भामध्ये आहे ते आपण थोडक्यात त्या ठिकाणी बघूयात. फिक्स रेट रिजिम अर्थातच रेट आहे, फिक्स्ड आहे आणि रिजिम आहे, म्हणजेच ही कर्जाच्या संदर्भामध्ये किंवा लोन्सच्या संदर्भामध्ये काहीतरी आहे. आणि फिक्स रेट किंवा फ्लोटिंग रेट हे तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही ते बघितलंच असेल की हे कर्ज कोणत्या व्याजदरावर द्यायचं आहे ह्याच्या संदर्भामधलं, हे इंटरेस्ट रेटच्या संदर्भामधली ही काहीतरी एक संकल्पना ही तुमच्या आत्ताच डोक्यात आलेलं असणार आहे. तर अर्थातच ही व्याजदराच्या संदर्भातली संकल्पना आहे. RBIनं तिचं जे धोरण आहे त्या धोरणामध्ये या संदर्भामध्ये त्या ठिकाणी जे NBFCs आहेत किंवा बँक्स जे आहेत त्यांना ह्या संदर्भामधली गाईडलाईन्स त्या ठिकाणी दिलेली आहे. तर फिक्स रेट रिजिममध्ये नेमकी काय असतं आणि फ्लोटिंगमध्ये काय असतं. फिक्स रेट रिजिमच्या संदर्भामध्ये व्याजदरांचे नावातच आहे की ते स्थिर असतात आणि फ्लोटिंगमध्ये जो बँकेचा बेस रेट आहे, जे मॉनिटरी पॉलिसी रिव्ह्यू कमिटीच्या त्यात चेंजेस येतात, गव्हर्नर जे अनाऊन्स करतात, तर त्यानुसार जे फ्लोटिंग रेट आहेत ते चेंज होत असतात, त्यानुसार त्याची ॲडजस्टमेंट होत असते. आणि फिक्स रेटमध्ये एक फिक्स रेट त्या ठिकाणी असणार आहे. तर मग तुम्ही फ्लोटिंग घेतला तर तुम्हाला काय तोटा होणार. फ्लोटिंग घेतल्याच्या नंतर त्यात तुम्हाला अनसर्टनिटी त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे, पण फिक्स रेटमध्ये ती अनसर्टनिटी असणार नाही. तर RBI काय म्हटले की तुम्ही बँका किंवा NBFC यांनी ज्यावेळेस काय फिक्स नंबर ऑफ डेजच्या नंतर स्विच ओव्हर असतं, तर त्या स्विच ओव्हरच्या वेळेस तुम्ही ग्राहकांना त्यांच्याकडं काय पर्याय आहे त्या पर्यायांमध्ये फिक्स रेट रिजिम देखील आम्ही एक पर्याय देतो आहोत, हे तुम्ही त्यांना आवर्जून त्या ठिकाणी सांगा. अशा प्रकारची RBIची ही गाईडलाईन आहे. आणि याच्यामध्ये काय आहे तर तुम्ही जे वैयक्तिक पर्सनल जे लोन घेतले जात आहेत, पर्सनल म्हणजे एका व्यक्तीकडनं घेतलेलं आहे आणि दुसरं जे आहे ते इन्स्टिट्यूशनल आहे. तर पर्सनल जे लोन्स आहेत, इन्स्टिट्यूशनल इन द सेन्स ग्रुप्समध्ये किंवा ते जे मोठे लोन्स आहेत ते किंवा उद्योगांकरता दिलेले लोन्स आहेत ते. तर वैयक्तिक कर्ज म्हणजे तुम्ही गृहकर्ज असणार आहे, तुमचं व्हेकल्स करताचं कर्ज असणार आहे, तर यांना तुम्ही फ्लोटिंग आणि फिक्स्ड अशा दोन्हीही पर्याय द्या. तुम्ही ते त्यांना समजून सांगा की ह्याच्यामध्ये तुमचा काय तोटा आहे, काय फायदा आहे, आणि त्यांना ते निवडून द्या. ग्राहकांना ते निवडून द्या की त्यांना कोणत्या प्रकारची रेट सिस्टीम अडॉप्ट करायची आहे. ह्याच्यात वैयक्तिक कर्जदाराच्या संदर्भातली ही योजना आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं गरजेचं आहे. तसेच EMIच्या संदर्भात देखील काही सुविधा त्यामध्ये दिलेल्या आहेत. ती महत्त्वाची सुविधा जी आहे ती इलॉंगेशनच्या संदर्भातली आहे. इलॉंगेशन म्हणजे काय, तर तुमचं जे EMIचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला काही स्पेसिफिक टाईमच्या नंतर ते चेंज करण्याची मुभा दिल्या जाईल आणि त्यामध्ये ते ठरवता येईल तुम्हाला की नेमकं तुम्हाला फिक्स रेट घेऊन कसं करायचं, त्याचे रिॲडजस्टमेंट करायचे का हप्त्यांची. म्हणजे काय होईल की तुम्ही समजा ऑब्वियसली की तुम्ही जर इंटरेस्ट रेट जास्त कडे जाणारे असाल, तुम्ही फ्लोटिंगकडे जाणार असाल, तुमच्याला हप्ते जर वाढवायचे असेल तर तुमचं इंटरेस्ट तसं मॅनेज करायचं आहे. आणि EMIचं जे टेनर आहे, जे काही कार्यकाळ लागणार आहे
तो कार्यकाळ इलॉंगेशनच्या संदर्भामध्ये आहे. तसेच स्विच ओव्हरमध्ये काय आहे तर स्विच ओव्हर ही फिक्स रेट रिजिम टू फ्लोटिंग रेट रिजिम, फ्लोटिंग रेट रिजिम टू फिक्स रेट रिजिममध्ये स्विच ओव्हर करणं, म्हणजे ह्या रेट रिजिममधनं त्या रेट रिजिममध्ये जाणं ह्याला स्विच ओव्हर असं म्हणतात. ह्या दोन टर्मिनॉलॉजी देखील तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. इलॉंगेशन एक आहे, स्विच ओव्हर एक आहे, आणि ह्या दोन्हीही किंवा हे पूर्ण जे धोरण आहे ती धोरण ग्राहकांना समजवण्यापर्यंत, त्यांच्याकडनं ते घडवून आणण्याकरिता तुम्हाला 31 डिसेंबर 2023 पर्यंतची त्या ठिकाणी मुदत दिलेली आहे की तोपर्यंत तुम्ही याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ह्यानंतर महत्त्वाची दुसरी इकॉनॉमीमधली टर्म आहे ती चर्चेत होती, ती म्हणजे द न्यू नॉन पुअर. हा नॉन पुअर म्हणजे काय बाबा, तर तुम्हाला ते शब्दातूनच लक्षात येत आहे की द न्यू नॉन पुअर म्हणजे गरीब नसणारे नवीन लोक कोणते आहेत. तर हे कशाच्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे आणि ही टर्म का चर्चेत आली ते आपण पहिले बघून घ्या. तर प्रधानमंत्र्यांनी जे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जे भाषण दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी एक क्लेम केलेला आहे की त्यांच्या पहिल्या जो कार्यकाळ आहे 2014 ते 19चा जो कार्यकाळ आहे त्यामध्ये त्यांनी 13.5 कोटी लोकांना दारिद्र्यातनं त्या ठिकाणी मुक्त केलेलं आहे. आता 13.5 कोटी लोकांना दारिद्र्यातनं मुक्त केलेलं आहे म्हणजेच हे आता न्यू नॉन पुअर आहे. म्हणजे आता हे नव्यानं भारतीय जे काही बाजार आहे, बाजारपेठ आहे किंवा भारतीय आहेत की जे आता गरीब राहिलेले नाही, दारिद्र्य रेषेच्या खाली राहिलेले नाही आहेत. आणि हे लोक कोण आहेत तर हे मध्यमवर्गीय आहेत, नवीन मध्यमवर्गीय आहेत आणि यांची पर्चेसिंग पॉवर प्रायोरिटी जी आहे म्हणजे क्रयशक्ती जी आहे ती देखील वाढलेली आहे. अशा प्रकारचा क्लेम त्या ठिकाणी भाषणामध्ये प्रधानमंत्र्यांनी केलेला आहे. तर आता हा 13.5 कोटीचा जो शब्द आहे, जो संख्या आहे, ती संख्या नेमकी आलेली कुठून आहे आणि हे ह्या 5 वर्षाकरताचीच का आहे हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर हा 13.5 कोटीचा जो आकडा आहे तो आकडा नॅशनल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जे आहे, म्हणजेच त्याला मराठीत तुम्ही काय म्हणू शकतात, राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जो आहे, तर त्या निर्देशांकातनं हा आकडेवारी आलेली आहे. आणि हे या निर्देशांकाचं दुसरं संस्करण आहे जे कोण पब्लिश करतं, म्हणजे तुम्हाला UPSCमध्ये माहीत आहे की रिपोर्ट कोण पब्लिश करतं ह्याच्या संदर्भात प्रश्न येतो आणि त्याचे ऑप्शन दिलेला आणि खूपच सोपा असा MCQचा असतो की जो तुमचे मार्क वाचवणार असतो, तुम्हाला तो मार्क्स देणार असतो. तर हे माहीत असणं. तर 2023ला हा जो जुलैमध्ये पब्लिश झालेला रिपोर्ट आहे नॅशनल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचा, तर हा नॅशनल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो आहे, तर हा नॅशनल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा कोण पब्लिश करतं तर नीती आयोग पब्लिश करतं. आणि 2023मध्ये जो आलेला रिपोर्ट आहे तो हा दुसरं संस्करण आहे आणि ह्याचं पहिलं जे संस्करण होतं ते 2021च्या आय थिंक वर्षी ते पब्लिश झालेलं होतं. आता हे जे 2023चं सेकंड जे पब्लिश झालेलं आहे तर ह्याच्यात नेमकी आकडेवारी कोणती वापरलेली आहे किंवा ह्याचा बॅकएंडचा जो डेटा आहे तो डेटा कोणता आहे तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 4 आणि नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5 हे जे मोस्पीनं हे जे काही सर्वेज केलेले आहेत तर त्या फॅमिली हेल्थ सर्वेचा काही एक डेटा आहे, तो डेटा त्या ठिकाणी वापरलेला आहे आणि त्या आधारे ह्या आकड्यापर्यंत त्या ठिकाणी नीती आयोग पोहोचलेला आहे. UPSCच्या दृष्टीनं तुम्हाला महत्त्वाचं काय आहे, हा आकडा महत्त्वाचा आहे. 13.5 कोटी हा कधीचा आहे 2014 ते 19चा आहे. कुठून आलेला आहे आकडा तर हा राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकातून आलेला आहे. कोण पब्लिश करतं, नीती आयोग पब्लिश करतो. कितवा रिपोर्ट आहे, दुसरा रिपोर्ट आहे. त्याचा डेटा बॅकएंडला कोणता वापरला होता तर तो NFHS जे आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे जे आहे तो 4 आणि 5 वापरलेला आहे. आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं, ह्या नीती आयोगाला एक बॅकएंडला तांत्रिक पाठबळ कोण पुरवत आहेत, टेक्निकल पार्टनर्स कोण आहेत, हा सगळं डेटा ॲग्रिगेट करण्याकरता, हा पब्लिश करण्याकरताचे, तर ते आहे UNDP आणि OPHI. हे ऑक्सफर्डची पॉवर्टीच्या संदर्भातली एक इन्स्टिट्यूट आहे आणि UNDP तुम्हाला युनायटेड नेशनची एक संस्था आहे जी विकासाच्या संदर्भामधली आहे, हे तुम्हाला माहीत आहे. आणि यांच्याकडनं ग्लोबल लेवलचं जे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असतं
तो रिपोर्ट येतो हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जो जागतिक स्तरावरचा वेगवेगळ्या राष्ट्र राज्यांच्या कंपॅरिझनवाला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहेत ते ह्या 2 संस्था त्या ठिकाणी पब्लिश करतात हे तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. म्हणजे ह्यातनं तुम्हाला 2 रिपोर्ट कुठनं कोण कोण पब्लिश करतं हे माहीत झालेलं आहे. हा आकडा कुठून आला हे माहीत आहे आणि कोणत्या कार्यकाळाचा आहे हे माहीत आहे. इकॉनॉमिक्सच्या दृष्टीनं कोणत्याही स्टेटमध्ये कोणताही आकडा टाकला जाऊ शकतो त्याकरता हे तुम्हाला माहीत असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण हा 3रं लेक्चर होतं. 4थंही लेक्चर लवकरच अपलोड करूयात. थोडंसं आमचं शिफ्टिंगचं काम असल्याकारणानं थोडासा उशीर झालेला आहे या लेक्चरला यायला, परंतु इथून पुढं आपण ते कंटिन्युएशनमध्ये तुम्हाला ते लेक्चर्स दर मंगळवारच्या आसपास असं ते मिळत जातील. मागच्या पूर्ण आठवड्यातला की टर्म्स ज्या आहेत त्या, आणि मेजॉरिटीली आता जे की टर्म्स आहेत त्यातलं बऱ्यापैकी एक्सप्रेसमध्ये आलेल्या काही इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या की टर्म्स आहेत. बाकीच्या पेपर्समधले देखील आहे. हिंदूवर आणखीन जास्त फोकस करणं गरजेचं आहे. यात एक नवीन सेगमेंट ॲड करण्याचा माझा एक विचार आहे की ज्या टर्म्स आहेत ज्या काही मिस होऊन जातात आणि खूपच छोट्या छोट्या टर्म्स असतात, तर त्याचा एक चार्ट देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत की जे एंडला फक्त 1 लाईनर्स टाईपमध्ये तुम्हाला ती माहिती त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अर्थातच तुम्ही त्याबद्दल कम्फर्टेबल असाल की कारण की टर्म्सच्या संदर्भात असं आहे की तुम्हाला पूर्वपरीक्षा असंही इंग्लिश आणि हिंदी या दोन्हीमध्ये द्यायचे आहे. मराठीत त्या की टर्म्स तुम्हाला पेपरमध्ये मिळणार नाही आहेत. त्यामुळे होता होईल आपण ही बायलिंग्वल ठेवलं आहे आणि जास्तीत जास्त मराठीमध्ये कसं तुम्हाला कम्फर्टेबली हे सांगितलं जाईल हे आपण बघितलेलं आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. ह्याचं PDF आम्ही ज्या PPTचं आहे त्यांचं PDF तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मिळेल. 2 ग्रुप आहेत. एक सह्याद्री याचा ऑफिशियल आहे, एक तुम्हाला माझं एक चॅनल आहे UPSC इन_ मराठी म्हणून. तिथं देखील तुम्हाला डेली करंट अफेअर्सच्या संदर्भामधली माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे. टेलिग्रामला जाऊन तुम्ही ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब देखील करू शकता. तिथं आपण वेगवेगळे उपक्रम UPSC मराठी माध्यमाच्या संदर्भात चालवतो. तर भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत वाचत राहा, अभ्यास करत राहा आणि लवकरच पुढचंही लेक्चर अपलोड त्या ठिकाणी. पुढच्या हप्त्यापासून आमची जी काही UPSC आणि MPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची बॅच आहे ते पॅटर्न आपण 11 तारखेपासून ती बॅच त्या ठिकाणी चालू करत आहोत. जर कोणाला त्याचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला इकडे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इथं फ्लोटिंग एक लाईन दिसत असेल त्याच्यामध्ये देखील त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. तुम्ही तिकडे संपर्क साधू शकता आणि तुमचे जे काय ॲडमिशन आहेत ते तुम्ही सुनिश्चित त्या ठिकाणी करू शकता. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.